पोस्टिंग हा शब्द ऐकल्यावरतीच लगेच माणसाला समजतं की पॅकिंग वगैरे सुरू करून आपल्याला लगेच दुसरीकडे जायचं आहे. हाय, नमस्कार. मी सुवर्णा आणि फौजी ऑफ सुवर्णा ब्लॉग्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. तर मी आणि शौर्य हे सगळं सामान घेऊन कुठे चालले हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. तर आमच्या फौजींची पोस्टिंग झाली आणि आम्हाला सगळं सामान जे आम्ही ठेवलं होतं ते आम्हाला सगळं घेऊन जायचं होतं. थोड्या दिवसासाठी क्वार्टरला आलो होतो, पण जेव्हा पहिले आलो होतो तेव्हाच आम्ही सामान ठेवलं होतं की जेणेकरून नेक्स्ट टाईम क्वार्टर भेटल्यावरती ते सामान उपयोगात पडेल. पण अचानकच फौजींची पोस्टिंग झाली आणि आम्हाला सगळं सामान घेऊन घरी जायला लागलं. तर फौजींनी बॉक्स वगैरे क्वार्टरवरती आणून टाकले होते. ते सामान सगळं व्यवस्थित सेट वगैरे करून त्यामध्ये, कारण भरपूर सामान मी जे सामान आणलं होतं पहिलं क्वार्टरला, तर ते मी घरी इथेच ठेवलं होतं क्वार्टरवरती. कारण घरी जे सामान होतं म्हणलं त्यातच आपण हे करूया, क्वार्टरला आपल्याला परत लागणारच आहे तर आणायचं आणि न्यायचे कशाला. पण मग ते काही कामं पण आलं नाही आणि फौजींची पोस्टिंग झाली त्यामुळे ते सामान घरी घेऊन जावं लागलं. थोडे थोडे म्हणता इतकं सगळं सामान होऊन जातं ना की ते सामान पॅकिंग करता वेळी लक्षात येतं की यार आपण तर घरून आणताना थोडंच आणलं होतं, पण आता हे सगळं एवढं पॅक कसं करायचं, न्यायचं कसं. आणि त्यातल्या त्यात कधी कधी ट्रेनमध्ये व्यवस्थितही पण सामान पॅक करून जरी आपण पाठवलं तरी पण ते लोक बॉक्स एकदम जोरजोरात फेकता वगैरे, त्यामुळे बॉक्सची पण नुकसान होऊन जाते. प्रत्येक जी वस्तू लागते ते वेळेस माणूस त्या टायमाला घेऊनच येतं की नाही आता अवेलेबल, तर जाऊ द्या घरून नाही आणली म्हणून आपण तिथे कॅम्पमध्ये घेत असतो. असंच करता करता एक बॉक्स घरून येताना आम्ही आणलं होतं, तर जायच्या वेळेस ती 3 बॉक्स झाले. ते सगळं सामान पॅक करत होतो. त्यात सगळी सारी शौर्याची खेळणी होती, बरेचसे आमच्यावाले डबे वगैरे जे आम्ही म्हणजे नवीन पण वस्तू बरेचशा घेतल्या होत्या आणि ज्या काही क्वार्टरवरतीच ठेवल्या होत्या त्या पण भरत होते फौजी. ते एकदम व्यवस्थित सेट केलं तरच तो बॉक्समध्ये जागा, कारण आणि ही आयडिया फक्त फौजी लोकांनाच असते, कारण आम्ही एवढं छान व्यवस्थित पॅकिंग नाही करू शकत. ते एकही कोपरा किंवा एकही थोडीशीसुद्धा जागा एकदम शिल्लक सोडती नाही, एकदम व्यवस्थित पॅक वगैरे करता. माझं चालू होतं त्यामध्ये, तर ते बोलत होते तू सामान फक्त माझ्याकडे दे, मी करतो बरोबर, कारण सगळं सामान एकदम व्यवस्थितच ठेवावं लागतं. ते हे बघा त्यांनी एवढंच छानपैकी पॅक केलं होतं. तर शौर्याचं दुसऱ्या बाजूला चालू होतं, तिची खेळणी काही तिच्या पप्पांनी आणली नव्हती, कारण ते बोलले होते जाऊ दे आपण येणारच नंतर तर काम येईल, पण मग आता सगळं सामान घेऊन जायचे. तर तिचं पण चालू होतं की माझं पण सामान घ्या, खेळणी फेकून नाही द्यायची, मला पाहिजे. तर ती पिशवी ज्यामध्ये तिने भरले होते ती पिशवी तर ठेवणं काही हे नव्हतं. मग त्यांनी ती खेळणी थोडीशी सुट्टी करून थोडीशी अशी मोकळी टाकून दिली, जेणेकरून सामान जिथं जागा आहे तिथं ती एकदम व्यवस्थित सेट होऊन जाईल. लहान मुलांची जी खेळणी असते त्यांच्यामध्ये जास्त जीव गुंतलेला असतो. आणि मुली म्हणल्यावरती तर ऑफकोर्स भांडे, छोटी छोटी खेळणी, हे माझा बॉक्स ठेव, ते माझं ठेव, ही खेळणी आहे, तिचं चालू होतं मध्ये मध्ये करायचं काम. त्यामध्येच मी व्हिडिओ वगैरे शूट करत होते, कारण ही एक आठवण राहून जाते माणसाची की आता आम्ही राजस्थानला आहो, परत कधी राजस्थानला पोस्टिंग येईल माहीत नाही, पण तीच एक आठवण होऊन जाती. सामान तर पॅक करता करता एवढं थकलो होतो ना की कळतच नव्हतं नक्की काय ठेवावं आणि काय फेकून द्यावं. फेकून देण्यासारखं तर काहीच नव्हतं, कारण बऱ्यापैकी तर आम्ही ते ठेवलेलं होतं आणि ज्या काही वस्तू आहेत ते एक आठवण म्हणून आम्ही घेऊन आलो होतो सगळं घरी, जसेच की शौर्याची खेळणी वगैरे. सगळं सामान घेऊन जायचं म्हणल्यावरती फौजींची पोस्टिंग झाली त्यामुळे फौजींचं पण सामान भरपूर होतं आणि आमचंही भरपूर होतं. त्यामध्ये ते सामानचा बॉक्स पॅक करता करता माझी बोटही अडकली असती. कसं तरी आम्ही ते 3 बॉक्स एकदम व्यवस्थित पॅक केले आणि आजचा आमचा हा शेवटचा दिवस होता, त्यामुळे मग संध्याकाळी शौर्याला थोडा वेळ पार्कमध्ये नेलं. तर पार्कचा हा व्ह्यू होता, छान वाटला, मग तेही घेतलं. सकाळी उठलो आम्ही, आवरलं आणि आम्हाला जायचं होतं सामान सोडायला स्टेशनवरती. ॲटो आली होती, त्यामध्येच फौजीन ते सामान वगैरे शिफ्ट करत होते, कारण ते एकदम व्यवस्थित राहिलं पाहिजे, कारण रस्त्याला कधी कधी जर बॉक्स खाली पडला तर उगाच नुकसान. त्यांनी सगळे बॉक्स वगैरे नेले, ॲटोवरती व्यवस्थित ठेवले आणि 3 बॉक्स आणि एक मोठी ट्रॉली बॅगचं सामान झालं होतं. एवढं सगळं सामान आम्ही ट्रेननी पार्सल करून देणार होतो आणि उद्या सकाळी आम्ही जाणार होतो. तर ते सामान वगैरे व्यवस्थित पॅक करून घेतलं आणि गंगानगरला जायला निघालो. तर गंगानगरला जाताना हा एक रिद्धी-सिद्धी म्हणून एक मोठं मार्केट पण आहे आणि तिथे शेजारीच हे रिद्धी-सिद्धी नावाचं जिथे प्लॉट वगैरे, बंगलो, लोक तिथे राहतात, ते टाउनशिप पण आहे. तर तिथून हा रस्ता जात होता, कारण मधून काहीतरी रस्त्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही रिद्धी-सिद्धीचा जो मॉल वगैरे आहे त्या मॉल रोडने आम्ही चाललो होतो.
हा व्ह्यू इतका सुंदर आहे ना की आम्ही आलो होतो मागे, त्यानंतर पण आता आम्हाला काही जास्त टाईम नव्हता त्यामुळे आम्ही काही फिरलो वगैरे नाही, कारण सामानही भरपूर होतं आणि स्टेशनला जर नंतर गेलो असतो तर दुपारची त्यांची जेवणाची सुट्टी झाली असती तर जास्त टाईम थांबावं लागलं असतं आणि ऊन पण खूप जास्त होतं, खूप म्हणजे खूप जास्त. ते एवढ्या उन्हामध्ये शक्यच नव्हतं. मग म्हणलं चला आपण पहिलं आपलं काम करून येऊया, नंतर भेटला टाईम तर जाऊन, नाही भेटला तर म्हणलं ठीक आहे चला. मग त्यानंतर आम्ही गेलो स्टेशनवरती, सामान वगैरे व्यवस्थित उतरून घेतलं, ते पॅकिंग वगैरे केलं. आणि हे आहे गंगानगरचं रेल्वे स्टेशन. रेल्वे स्टेशन पहिलं जुनं होतं जेव्हा आम्ही फर्स्ट टाईम आलो होतो त्यावेळेस. त्यानंतर हे रेल्वे स्टेशनचं काम झालं आहे आणि रेल्वे स्टेशन खूप छान वाटते, असं वाटते राजस्थानची फिलिंग येते आहे. त्यानंतर आम्ही गेलो होतो जुत्ती घ्यायला. मी मागे पण जुत्ती घेतली होती पण ती काही एवढी छान व्यवस्थित नाही निघाली, म्हणजे चांगली नाही निघाली, ती लगेच खराब होऊन गेली. परत पण आम्हाला घ्यायची होती जुत्ती. म्हणलं चला आपण जाऊन पाहून या. तर शौर्याने एवढी सगळी तिथं डायरेक्ट लाईनच लावून ठेवली होती. मम्मा तू ही ट्राय कर, ती ट्राय कर असं म्हणत म्हणत तिने पूर्ण लाईन ट्राय करायला लावली होती मला. त्यातून मला जी आवडली त्यातून मी ही एक घेतली. जुती तर खूप छान असतात, ते सांगतात की नाही ही लोकल नाही आहे, ही आम्ही स्वतः बनवतो. पण तरी पण त्यामध्ये फ्रॉड असतंच. एकदम छान जुती जशी आपल्याला महाराष्ट्रीयन लोकांना ज्यांना जास्त काही माहीत नाही त्यामध्ये ते आपल्याला लुटतातच. पैसे तर तेवढेच घेतात पण जुती पण व्यवस्थित देत नाहीत. त्यानंतर जुती वगैरे घेतली आणि आम्ही आलो होतो थोडेसे कपड्याची शॉपिंग वगैरे करायला. म्हणलं चला आता जायचंच घरी आहे तर मग थोडीशी शॉपिंग पण करून घेऊया. सूट घ्यायला आले होते. सूट तर एकदम छान वाटत होते पण त्यावरच्या त्या पॅन्टचाच थोडासा प्रॉब्लेम होता. हाईट पण आहे माझी आणि ती पॅन्ट कितीही हे घेतली तरी ती पॅन्ट वरतीच येते, म्हणजे लाँग पॅन्ट नाही आहे. त्यानंतर बघितले 4-5 सूट बघितले, म्हणजे सेमच होते, त्यामध्ये कलर वगैरे भरपूर अवेलेबल होते. त्यातून एक सूट घेतला आणि नंतर मग आम्ही निघालो. म्हटलं चला थोडेसे अजून शॉपिंग करूया. तर इथे भरपूर सारं मार्केट, एकदम मोठं मार्केट आहे. गोल बाजार म्हणून एक मार्केट आहे. मी माझ्या आधीच्या पण ब्लॉगमध्ये सांगितलं आहे की गंगानगरमध्ये गोल बाजार म्हणून एक मोठं मार्केट आहे, जिथे सगळ्या प्रकारच्या वस्तू वगैरे, लोकल शॉप वगैरे सगळे मिळतात. तर तिथंच हे एक ओढणीचं शॉप होतं, जिथे ते आपल्याला पाहिजे तसे आपण सिम्पल एक व्हाईट कलरची ओढणी आणि आपल्याला पाहिजे तसं आपण त्यावरती कलर काम करून घेऊ शकतो. तर ते बघून खूप छान वाटलं, कारण आपल्याला जशी पाहिजे हवी तशी डिझाईन ते आपल्याला बनवून देतात. सिम्पल ओढणी असेल तर त्याचे 50 रुपये घेतले जातात आणि जसे जसे आपण त्यामध्ये कलर ॲड करायला सांगू तसे ते ॲड करून देतात. त्या काकांना विचारलं मी, त्यांनी सांगितलं की सिंपल ओढणीचे आणि टपकन तयारही करू हो भेटतं. हे बघा त्यांनी परत दुसऱ्या कलरचे काम केलं होतं. छान वाटत होतं. त्यानंतर ऊन जास्त झालं होतं, शौर्याची चालू होती मला आईस्क्रीम खायचं. मग तसंच आम्ही एका ठेल्यावरती गेलो, तिथून आईस्क्रीम घेतली. त्यांचं चालू होतं आईस्क्रीम बनवायचं काम आणि ऊन पण खूप जास्त लागत होतं. उन्हाळा जास्त वाढला इकडे, ऊन वगैरे जास्त झालं होतं. आम्हाला सामानही तिथे आम्ही ट्रेनमध्ये सामान लोड करून द्यायला त्यांना सांगितलं होतं, कारण उद्या सकाळी तर आम्हाला निघायचं होतं. शॉपिंग वगैरे तर आवरली होती बऱ्यापैकी. ऊन तर एवढं लागत होतं ना की बापरे. असं म्हटलं जातं की भारतात सगळ्यात जास्त गरमी चुरू आणि श्रीगंगानगरमध्ये 2024ला होती. आणि हा माझा सगळ्यात फेवरेट पॉईंट आहे, जो की राजस्थान लोकांनी घुमर करतानाचा आहे. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तुम्ही पण कधी श्रीगंगानगरला तुमच्या भाऊजींची पोस्टिंग वगैरे झाली किंवा तुम्ही फिरायला वगैरे गेले तर गोल बाजारमध्ये नक्की जा, तिथं खूप छान लोकल मार्केट आहे. तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा.